पुणे विद्यापीठ चौकामधील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलंय। या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरामधील वाढती वाहतूक कोंडी कमी होऊन वाहन चालकांना मोठा दिलासा मिळेल असं बोललं जात आहे। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पूर्ण केलाय। शहरामधील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे। या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या देखील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। दरम्यान या पुलाच्या लोकार्पणाच्या वेळेला फडणवीसांनी अजित पवार यांची आठवणही काढली। या उड्डाणपुलाला अजित पवार यांचं नाव देण्याचा निर्णय घेऊ अशी माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे। तर अजितदादांनी पूल पाडण्याचा धाडसी निर्णय घेतला होता। प्रसंगी वाईटपणा देखील घेतला। अजितदादांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला अशी भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली। जी भावना सर्वांनी या ठिकाणी व्यक्त केली, मी देखील त्या भावनेशी सहमत आहे। हा अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा पूल तयार झालाय। एक प्रकारे आपली अभियांत्रिकी शक्ती दाखवणारा अशा प्रकारचा एक हा पूल आहे। त्याचं जे एकात्मिक डिझाईन आहे ते निश्चितपणे आधुनिकतेला शोभेचं अशा प्रकारचं डिझाईन आहे आणि म्हणून या एकात्मिक दुमजली पुलाला स्वर्गीय अजितदादांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची जी सर्वांची मागणी आहे, मी देखील त्याच्याशी सहमत आहे आणि निश्चितपणे आपण तशा प्रकारचा निर्णय घेऊ। या ठिकाणी असलेला जुना पूल वाहतुकीच्या दृष्टीने अपुरा आणि तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा ठरत होता। त्याचा विचार करूनच पूल पाडण्याचा धाडसी निर्णय आदरणीय दादांनी घेतला। त्या ठिकाणी आधुनिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा कसा केला हे शिरोळ साहेबांनी आणि मोहोळ साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। या कामासाठी प्रसंगी वाईटपणाही घेतला, मात्र त्यांचा चांगला परिणाम आता पुणेकरांना बघायला मिळणार आहे। दरम्यान हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल अजित पवार यांच्या संकल्पनेमधून तयार झालाय। म्हणून या उड्डाणपुलाला अजित पवार यांचं नाव द्यावं अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील केली आहे। आमच्या सगळ्यांचंच एकमत आहे आणि कदाचित ती तुमची सुद्धा भावना आहे की या पुलाला ज्यांनी या पुलासाठी काम केलं, ज्यांनी या पुलाची कल्पना मांडली आणि रात्रंदिवस या पुलाच्या पूर्णत्वासाठी ज्यांनी खूप काम केलं, योगदान दिलं, त्या अजितदादांचं नाव या पुलाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कदाचित ती सुद्धा तुमची भावना आहे आणि म्हणून मनापासून आम्हाला आनंद होईल जर या पुलाला आपण जर अजितदादांचं नाव दिलं। एकात्मिक दुमजली उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर या परिसरामधली वाहतुकीची कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास हा अधिक जलद आणि सुलभ होणार आहे। या पुलावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पुणेकरांची वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील या दुमजली उड्डाणपुलाचं उद्घाटन, लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि या उड्डाणपुलामुळे आता जे सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात जी वाहतूक कोंडी होत होती ती होणार नाही। पुणेकरांची अर्थात या उड्डाणपुलामुळे आता पुढे वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठीच जवळपास 277 कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। बाणेर आणि पाषाणहून शिवाजीनगरकडे जाणारा हा उड्डाणपूल आहे आणि तसंच शिवाजीनगरहून पाषाण आणि बाणेरकडे जाण्यासाठी देखील दुतर्फी असा हा उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे। 1.7 मीटर असा हा लांब रुंदीचा उड्डाणपूल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। खरं तर 2020-21 मध्ये या ठिकाणी असलेलं उड्डाणपूल पाडण्यात आलं होतं आणि त्यानंतर अशा पद्धतीने डबल डेकर उड्डाणपूल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। वरून जर आपण बघितलं तर मेट्रो आहे, त्याच्यानंतर हा उड्डाणपूल या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली
रस्ता देखील आहे. अर्थात पुण्यामध्ये ज्या पद्धतीने वाहतूक कोंडी होते ते पाहता अशा पद्धतीने हा डबल डेकर उड्डाणपूल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.